कोर्टामध्ये असं म्हटलेलं आहे कोर्टाने की या संपूर्ण प्रकरणाचं मूळ अवादा कंपनीकडनं खंडणी उचलणं हाच उद्देश होता आणि त्याच उद्देशाने हे संपूर्ण खून प्रकरण घडल्याचं दिसून आलं. 100% खरं आहे. अवादा कंपनीला, ओटो कंपनीला, त्याच्यानंतर जेवढ्या म्हणून विंड पॉवरच्या बाबतीमध्ये कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांना धमक्या देणे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी गोळा करणे याची सवयच आकाला त्या ठिकाणी लागलेली होती. आणि याच अवादा कंपनीच्या 2 लोकांचं आकाच्याच सांगण्यावर मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण केल्याच्या नंतर अवादा कंपनीनं त्या ठिकाणी शिंदे आणि समथिंग कोणीतरी अजून दुसरा एक व्यक्ती आहे त्यांच्या मार्फत गुन्हा सुद्धा केज पोलीस स्टेशनला त्यावेळेस दाखल केला होता. आणि मग त्यांना पाथर्डी तालुक्यामध्ये सोडून देण्यात आलं त्या अधिकाऱ्यांना. इथपासून हा प्रवास चालू झाला आणि फक्त त्यांच्याकडून एक्स्टॉर्शन करून खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता. आणि त्या खंडणीच्या आडवा संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे खून या लोकांनी केलेला आहे. आणि ही सगळी बाब माननीय न्यायालयाच्या लक्षात आलेली आहे. तपासामध्ये हे सगळं संपूर्ण आलेलं आहे ना. हे बाकीचे जे प्यादे आहेत मारायला लावलेले लोक, हे कुणी मारायला यांचेच फोन झालेले आहेत. मारल्याच्या नंतर लाईव्ह सुद्धा यांना करून दाखवण्यात आलेलं आहे, ते पण तपासामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. हक्काचा अर्ज त्या ठिकाणाहून फेटाळून लावला आणि फेटाळून लावत असताना मकोका कोर्टाने काही निरीक्षणं त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण हे आहे की या संपूर्ण प्रकरणाचा मग त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा, 302चा गुन्हा आणि जे इतर सर्वच्या सर्व गुन्हे एकत्रित केलेले आहे आणि त्याच्या अंतर्गत मकोकाची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे. आणि याच्यामध्ये संपूर्णपणे या केसचा मुख्य सूत्रधार आकाच त्या ठिकाणी आहे. हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. हे निरीक्षण उद्याच्याला भविष्यामध्ये हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आणि अगदी माननीय राष्ट्रपतींच्याकडे केल्या जाणाऱ्या दयेच्या अर्जापर्यंत हे त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आमच्या बाजूनं कामाला येणार आहे. म्हणजे संतोष देशमुखांच्या फॅमिलीच्या, आणि संतोष देशमुखांची एकट्याची फॅमिली नाहीये, हे सगळेच्या सगळे लोक जे आहेत पीडित असल्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्याबरोबर आहोत. आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे असं माझं मत आहे. घोटाळा प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना गेल्याच आठवड्यामध्ये क्लीन चिट मिळाली. एका खरेदीच्या प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे. कृषी विभागामध्ये एकच खरेदी नाही झाली स्प्रे पंपाची याची. ती जी केस आहे ती स्प्रे पंपापुरती आहे. अजून नॅनो युरिया, नॅनो DAP, अजून कापसाच्या बंडी, त्याच्यानंतर MAIDC कडून झालेली खरेदी, यांच्याच कालावधीमध्ये यांच्याच अधिकाऱ्यांनी 78 केलेल्या कंपन्या आणि त्या कंपनीच्या मार्फत करण्यात आलेली खरेदी आणि MAIDC हे गोंडस नाव त्याला देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिंकिंग मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं काम यांनी केलेलं आहे. तसे माझे पत्र आहेत आणि मी विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. मी सभागृहामध्ये याच्या बाबतीत बोललेलो आहे की एक जणाची चौकशी करायला सांगितलं तर पीक विम्यातला जो मेन घोटाळेवाला आहे त्याची चौकशीचा अध्यक्ष म्हणून नेमकी त्याची तक्रार केली की ज्याच्या 2 कंपन्या मालकीच्या आहेत अशा एका अधिकाऱ्याचं नाव टाकलंय. तर त्या जी समिती नेमलेली आहे त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. मी नाव कोणाचं घेणार नाही, परंतु याच्या बाबतीमध्ये SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची, खरेदी प्रकरणाची आणि कंपन्यांची आणि त्याचबरोबर अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची मी जेवढ्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत
बऱ्याच जणांना साईड पोस्टला पाठवण्यात आलेलं आहे, परंतु मी मागणी साईड पोस्टची केलेली नाही. त्याच्यामध्ये एसीबीच्या चौकशीच्या, ईडीच्या चौकशीच्या सुद्धा काही अधिकारी आहेत आणि काही लोक सस्पेंड होण्याच्या लायकीचे आहेत.